श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता दिवाळी येत आहे. तर दिवाळी येण्यापूर्वी सर्व घराची स्वच्छता आपण करत असतो, कारण दिवाळीच्या आधी घर साफ करावे लागते. कारण दिवाळीच्या दिवशी साक्षात देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर बघा, देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी, अखंड ठेवण्यासाठी दिवाळीपूर्वी आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे, याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला बाहेर काढायच्याच आहे. त्यासोबत एक वस्तू अशी आहे जी आपल्याला दिवाळीच्या दिवशी रात्री 12 वाजता बाहेर काढायची आहे. याविषयी सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घराची साफसफाई केलेली असेल. जेवढे महत्त्व नवरात्रीच्या आधी पितृपक्षामध्ये साफसफाई करण्याला आहे, तितकंच महत्त्व किंवा त्याहून जास्त महत्त्व दिवाळीच्या आधी स्वच्छतेला आहे. कारण दिवाळीमध्ये लक्ष्मी माता साक्षात आपल्या घरामध्ये फिरत असते. म्हणून दिवाळीमध्ये आपण घरामध्ये साफसफाई करत असतो. दिवाळीच्या वेळेस घराबाहेर असलेले जाडे जळमट जे आहे ते अकारात्मकताला म्हणजेच अलक्ष्मीला आमंत्रित करतात आणि अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. तर बघा, जाडी जळमट जी आहे ते प्रत्येक आठवड्याला आपल्याला घरामध्ये तयार होत असतात. त्यामुळे वेळोवेळी यांची स्वच्छता करत राहणं हे महत्त्वाचं आहे. नवरात्रीमध्ये आपण जरी स्वच्छता केली असेल तरी सुद्धा आता परत आपल्या घरामध्ये जाडे जळमट जे आहे ते तयार झाले असतील तर आपल्याला परत आपल्या घराची स्वच्छता दिवाळी अगोदर करायची आहे. मुख्य दरवाजा तसेच किचन पूर्ण घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे. यानंतर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिवाळी येण्यापूर्वी बाहेर काढायच्या आहे. तर बघा, वसुबारसपासनं आपण दिवाळी साजरी करत असतो. तर याआधीच दिवाळीची साफसफाई व्हायला हवी. याआधीच आपल्याला या वस्तू सर्व घराच्या बाहेर काढायच्या आहेत. किमान दिवाळीच्या आधी, लक्ष्मी पूजनाच्या आधी या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत. ज्या वेळेस आपण दिवाळीची स्वच्छता करत असतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात की विनाकारण काही वस्तू आपल्या घरामध्ये कपाटामध्ये पडल्या असतात. जसे की जुने फाटलेले कपडे, आपल्याला जे कपडे घालायचे नाही किंवा फाटलेले आहेत तर ते तसेच पडलेले असतात. तर या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवतात. तर दिवाळीपूर्वीच आपल्याला ह्या वस्तू घराबाहेर काढायच्या आहे. ज्या गोष्टी आपण दान करू शकतो, म्हणजे जे कपडे कोणाला दिली तरी सुद्धा चालतील, जे व्यवस्थित असतील ते आपल्याला कोणाला तरी गोरगरिबांना द्यायचे आहे. आणि जे फाटलेले असतील त्यांना तुम्ही लवकरात लवकर तुमच्या घराबाहेर काढा. दिवाळीत आपण नवीन कपडे घेत असतो, तर हे जुने फाटलेले कपडे जे आहेत ते इतरांना द्यावे. म्हणजे जे खूप फाटलेले कपडे असतील ते मात्र कोणाला देऊ नका. जे व्यवस्थित असतील, तुम्ही वापरत नसाल तेच वस्तू तुम्ही गोरगरिबांना देऊ शकतात, दान करू शकतात. यानंतर आपण किचनची स्वच्छता करतो. तर किचनची स्वच्छता करताना सुद्धा आपल्याला अशा काही भांडी दिसतात, असे काही भांडी मिळतात जे आपण वापरत नाही, किंवा मग एखादं भांडं चिरलेलं, वाकलेलं किंवा मग फुटलेलं असेल तरी सुद्धा आपण ते ठेवून राखतो. तर हे सुद्धा आपल्याला दिवाळीपूर्वीच बाहेर काढायचे आहे. याने सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते. देवी लक्ष्मी जे घर स्वच्छ आणि सुंदर असेल तिथेच येते आणि तिथेच ती नांदते. त्यामुळे तुटलेल्या वस्तू, अस्वच्छता असलेल्या घरामध्ये, कलह असलेल्या घरामध्ये ती कधीही थांबत नाही. जसं की आपल्या घरामध्ये चप्पल सुद्धा तुटलेली किंवा जे आपण वापरत नाही ते सुद्धा पडलेले असतात. घरात कोणतीही वस्तू तुटलेल्या अवस्थेत ठेवू नका. याने घरात नकारात्मकता पसरते. याचे परिणाम म्हणून घरामध्ये वादविवाद होतात. दिवाळीमध्ये अशा कुठल्याही वस्तू, ते कपडे असो किंवा मग फुटलेली भांडी असो किंवा मग तुटलेली चप्पल असो किंवा मग तुटलेल्या काचेच्या वस्तू असतील तर ते सुद्धा तुम्हाला घराबाहेर काढायचे आहे. त्याबरोबर घरात असलेली बंद घड्याळ हे सुद्धा आपल्याला बाहेर फेकून द्यायचे आहे किंवा मग ते दुरुस्त करून घ्यायचे आहे. बंद पडलेली घड्याळ जे असते ते आपली प्रगती थांबवते. बंद पडलेली घड्याळ हे जे आहे ते आपला वेळ दाखवते. यामुळे आपल्याला हे सुद्धा घराबाहेर काढायचे आहे. जर तुम्हाला दुरुस्त करायचे असेल किंवा ते व्यवस्थित होत असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते करून घ्या. यानंतर आपल्या घरामध्ये बरेच फ्लावर पॉट असतात, ते फुटलेले, तुटलेले असतात किंवा मग फ्रेम असतात, ते सुद्धा
आपल्याला घराबाहेर काढायचे आहे। तसेच बऱ्याच घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात ज्या बंद पडलेल्या असतात, ते सुद्धा आपण तसेच राहू देतो। तर यांना सुद्धा आपल्याला दुरुस्त करून घ्यायचं आहे किंवा मग ताबडतोब आपल्याला घराबाहेर काढायचं आहे। यानंतर तुटलेले फर्निचर, कपाट, बेड किंवा मग डोर हे ताबडतोब आपल्याला दुरुस्त करून घ्यायचं आहे। यानंतर मुख्य दरवाजावर ते आंब्याच्या पानाचं आपण तोरण लावलं असेल किंवा फुलांची माळ लावली असेल तर ते सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचे आहे। यानंतर आपण दुसरी तोरण जे लावली असतील ते सुद्धा तुम्हाला स्वच्छ धुवून मग आपल्या दरवाजावरती आपल्याला लावायची आहे। यानंतर दिवाळीमध्ये जे आपण पंती वापरतो ते सुद्धा तुटलेल्या असतील तर ते फेकून द्यायचे आहेत। नवीन आपल्याला पंत्या घ्यायच्या आहेत। जुन्या सुद्धा आपण वापरू शकतो, पण ते धुवून पुसून स्वच्छ करून घ्यायचे आहे, मगच आपल्याला वापरायचे आहे। प्रत्येक वर्षी नवीन दिवे खरेदी करावेत, कारण दिवाळी हा दिव्याचा सण मानला जातो आणि त्यातल्या त्यात मातीच्या दिव्यांचा खूप मान असतो। मातीच्या पंत्या तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहे। यानंतर देवघराची स्वच्छता सुद्धा आपल्याला करायची आहे। वरवर देवघर आपण स्वच्छ करतो, त्याच मागची बाजू, खालील बाजू सुद्धा स्वच्छ करायची आहे। यामध्ये काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील, संपलेल्या वस्तू असतील ते सुद्धा तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढायचे आहे। यानंतर जे वस्त्र आहेत आपण देवघरामध्ये अंथरतो ते सुद्धा तुम्हाला नवीन खरेदी करायचे आहे। जर जमेल तर तुम्हाला नवीन खरेदी करायचे आहे किंवा मग तेच व्यवस्थित धुवून स्वच्छ करायचं आहे। यानंतर देवाच्या काहीही भंगलेल्या मूर्ती, फोटो असतील त्या सुद्धा तुम्हाला लवकरच बदलायचे आहे किंवा एखादी मूर्ती असेल ती भंग पडलेली असेल तर तिचं विधिवत विसर्जन करायचं आहे। देवघरामध्ये अशा फुटलेल्या, भंग पडलेल्या मूर्ती आपल्याला पूजायच्या नाहीत। यानंतर महाभारताचा फोटो फ्रेम असेल तर ते वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये लावण्यास मनाई आहे। पुढे सुद्धा आपल्या घरामध्ये वादविवाद, कलह होत असतात। यासोबत नटराजांची सुद्धा मूर्ती घरामध्ये नसावी, कारण यामध्ये महादेव जे आहेत ते तांडव नृत्य करताना दिसत आहेत। त्यामुळे सुद्धा घरामध्ये अशांत वातावरण निर्माण होत असते, घरामध्ये वादविवाद होतात, तर ही सुद्धा आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतर आपल्या जुन्या फाटलेल्या पर्स किंवा पाकिट असतील ते सुद्धा तुम्हाला बदलून घ्यायचे आहे, कारण आपण त्यामध्ये पैसे, लक्ष्मी ठेवत असतो, म्हणून सुद्धा आपल्याला हे नवीन घ्यायचे आहे किंवा मग खराब झाले असतील तर ते तुम्हाला हे आपल्याला बदलून घ्यायचे आहे। यानंतर डस्टबिन सुद्धा आपल्याला बदलायचे आहे, कारण आपल्या घरातली नकारात्मकता, सर्व घाण जे आहे ते डस्टबिन मध्ये असते। आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर घेऊन जाण्याचं काम हे डस्टबिन करत असते, म्हणून ती देखील चांगल्या अवस्थेत असावी। यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू। झाडूला तर आपण लक्ष्मी मानत असतो। झाडूला घराबाहेर का काढायचे, तर जेव्हा आपण लक्ष्मी पूजन करतो तेव्हा ते आपण नवीन आणतो आणि जे वर्षभर आपण वापरलेली असते त्याचं रूपांतर जे असते ते अलक्ष्मीमध्ये होत असते, कारण तो झाडू आपला खराब झालेला असतो, तुटलेला असतो। झाडू सुद्धा आपल्याला घराबाहेर काढायचा असतो, पण जुना झाडू दिवाळीपूर्वी चुकूनही बाहेर फेकू नका, कारण दिवाळीच्या रात्री, लक्ष्मी पूजनाच्या रात्री 12 वाजता हा झाडू आपल्याला घराबाहेर फेकायचा आहे। म्हणजेच आपल्याला आपल्या घरातली जे अलक्ष्मी असते तिचं निसारण करायचं असते आणि अलक्ष्मी निसारण हे आपण लक्ष्मी पूजनाच्या रात्री 12 वाजता करत असतो। तर यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की झाडू जो आहे तो आपल्याला दिवाळीपूर्वी न काढता दिवाळीच्याच दिवशी आपल्याला रात्री 12 वाजता हा जो झाडू असतो, जुना जो झाडू असतो तो आपल्याला घराबाहेर काढायचा असतो। अलक्ष्मी जे आहे ते आपल्या घराबाहेर काढायची असते, तर त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे। यानंतर ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत ते तुम्हाला घराबाहेर काढायचे आहे किंवा मग त्यामधनं जर तुम्हाला ज्या वस्तू दुरुस्त करायच्या असतील ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या किंवा मग तुटलेल्या, फुटलेल्या असतील तर ते सुद्धा तुम्हाला घराबाहेर काढायचे आहे। आता ज्या गोष्टी तुम्हाला बाहेर काढायच्या असतील ते तुम्ही काढू शकतात। त्याचबरोबर ज्या गोष्टी व्यवस्थित असतील, जसे कपडे वगैरे आहेत, तर ते तुम्ही गोरगरिबांना दान करू शकतात। त्याचबरोबर काही अशा वस्तू असतात जे स्वच्छ करून आपण वापरू शकतो, तर त्या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकतात। तर अशा प्रकारे काही वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे, काही वस्तूंची आपल्याला स्वच्छता करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता नांदेल। तर यासाठी हे आपल्याला दिवाळीपूर्वीच हे लक्षात ठेवायचं आहे। आपल्या पूर्ण घराची स्वच्छता करायची आहे। मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्याला स्वच्छ करून पुसून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।